सर्वप्रथम मी ब्रह्मचारी तेज दर्शनचं मी खूप खूप मनपूर्वक स्वागत करतो, कारण त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे हा सेशन लीड केलेला आहे. आपल्या सर्वांना ह्याच्या अनुभूती आलेली आहे की ध्यान ही प्रत्यक्ष करण्याची बाब आहे, हे ह्याच्यावरून स्पष्ट होतं. आणि ती अनुभूती एक आंतरिक जी शांतता आहे तर त्याच्याशी संबंधित ही गोष्ट आहे. आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी सेशन लीड केलेलं आहे. आपण पुढचाही सेशन अशाच प्रकारे आपण पुढे जाऊया, स्टेप बाय स्टेप. ज्याकडे आपण जाणार आहोत तो सब्जेक्ट आहे की आपल्यामध्ये ज्या भावना आहेत, ज्या चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रकारच्या आपल्या भावना आहेत, बरोबर? तर ह्या ज्या वाईट भावना काय आहेत हे पहिल्यांदा पाहूया, त्याचा आपल्याशी काय संबंध आहे तेही पाहूया, आणि चांगल्या भावना काय आहेत त्याचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे तेही पाहण्याचा प्रयत्न करूया. तर ह्याला असं म्हटलं तर बौद्ध धर्मामध्ये की कुशल आणि अकुशल अशा दोन प्रकारच्या भावना आहेत. ज्या अकुशल भावना आहेत म्हणजेच ज्याला आपण म्हणतो की लोभ, मोह, द्वेष अशा स्वरूपाच्या, हे बेसिक 3 शल्य आहेत. आणि ज्या चांगल्या भावना आहेत त्याच्या विरोधात म्हणजे मैत्री विकास आहे, करुणा आहे, मुदिता आहे, उपेक्षा आहे, हे सगळे जे चांगल्या प्रकारच्या ज्या भावना आहेत त्याला आपण कुशल भावना म्हणतो. म्हणजे अकुशल आणि कुशल अशी विभागणी केली जाते. तर ह्या अकुशल भावना ज्या आहेत ह्याकडे आपण लक्ष देऊया. तर आपण सर्वांना माहिती की अकुशल भावना पण आपल्यामध्ये आहेत आणि कुशल भावना पण आपल्यामध्ये आहेत. पण आता आपल्याला जे ध्यान आपण करतो तर ध्यानाचा जो पर्पज आहे तोच मुळात असा आहे की अकुशलाकडून आपल्याला कुशलतेकडे जायचंय, वाईटाकडून चांगल्याकडे जायचंय, किंवा अंधाराकडून आपण प्रकाशाकडे जातो असं पण म्हणतो. तर ह्या प्रत्येकामध्ये ह्या चांगल्या आणि वाईट भावना आहेत. तर लोभ म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी काही ना काही आपल्याला पाहिजे असतं, बाहेरच्या गोष्टींवर आपण अवलंबून असतो. आणि जोपर्यंत हे शल्य आपण त्या गोष्टींवर अवलंबून असतो, आपल्याला असं वाटतं की जी गोष्ट मला पाहिजे ती जोपर्यंत मिळत नाही, बाह्य गोष्ट मला मिळत नाही तोपर्यंत मी आनंदी नाही, तोपर्यंत मला खऱ्या अर्थाने सॅटिस्फॅक्शन होत नाही. तसंच मोह जर म्हटलं की अज्ञान आहे. अज्ञान पण आपण पाहिलं की आपण जर खऱ्या अर्थाने जे अज्ञान आहे ते आपल्याला धार्मिकतेचं अज्ञान आहे. अनेक प्रकारे आपण म्हणतो की अज्ञानामध्ये लोकांना आनंद वाटतो, कारण पुढं काय हे कळत नाही. पण अज्ञानाचा जर खरा जर अर्थ जर पाहिला आपण तर बौद्ध धर्मामध्ये असं आहे की जोपर्यंत आपल्याला बुद्धाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत आपल्याला जे अज्ञान आहे ते पूर्णपणे मिटत नाही. म्हणजे आपण म्हणतो की जिथं बुद्धत्व प्राप्त होतं तिथं तो अंधार जो आहे किंवा जे अज्ञान आहे ते पूर्णपणे संपुष्टात येतं आणि आपण खऱ्या अर्थाने आपल्याला प्रकाशाचं जे प्रकाशमान जीवन आहे त्याचं आपल्याला अनुभूती प्राप्त होते. आणि ध्यानी आपल्याला तेच सांगतो की जोपर्यंत आपल्यातले हे शल्य आहेत, हे जे विकार आहेत, हे जे अकुशल मनोवस्था आहेत, हे जोपर्यंत आपल्यातून पूर्णपणे निघत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपण आपला प्रोग्रेस होत नाही, आपली प्रगती होत नाही, धार्मिक प्रगती होत नाही. आणि द्वेष, आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्याला राग येतो आणि रागाची परिणिती आपल्याला द्वेषामध्ये होते. आणि म्हणूनसाठी हा जो द्वेष आहे, हा द्वेष आपल्याला पहिल्यांदा आपल्याला द्वेषातून आपल्याला मैत्रीकडे विकास करायचा आहे. जोपर्यंत आपल्याला इतरांबद्दल, जोपर्यंत आपण इतरांना कन्सिडर करत नाही, जोपर्यंत आपण इतरांबद्दल जागृत होत नाही, आपल्या स्वतःबद्दल जागृत होत नाही, तोपर्यंत हा द्वेष आपल्या मनामध्ये खतखतत असतो. आणि सुरुवात एकदम थोड्याशा रागामुळे होते आणि आपल्याला माहिती आहे की खूप दिवस हा राग आपल्यामध्ये जर अनावर असेल तर तो नंतर आतमध्ये इतका दडपून टाकण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि हा जसं पण एक मन आहे, खूप चांगली मला आठवली की जसा राग आहे तो लोणच्यासारखा जसा मुरतो मग त्याचा द्वेष होतो. आणि असंच आपल्या मनामध्ये पण चाललेलं असतं की हा राग अनेक वर्ष, अनेक दिवस, अनेक महिने, अनेक वर्ष हा सतत आपल्यावर परिणाम करत असतो, पण तो नकारात्मक असतो, तो अकुशल असतो. आणि म्हणूनसाठी ह्या रागावर देखील आपल्याला नियंत्रण मिळवता आलं पाहिजे. आपल्याला जागृती ज्यावेळेस होईल की आपल्यामध्ये राग आहे, द्वेष आहे, त्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने आपण ध्यानाकडं वाटचाल करू शकतो. म्हणजे आध्यात्मिक विकास जो आहे तो आपण करू शकतो. आणि म्हणूनसाठी आज सर्वात महत्वाचं आहे की आपल्या ज्या अकुशलच्या भावना आहेत त्या कुशलतेमध्ये जर रूपांतर करायचे आहे तर त्यासाठी आपल्याला बुद्धांनीच एक ध्यान सांगितलेलं आहे, त्याला आपण म्हणतो मैत्री भावना.
आणि आज आपण मैत्री भावनेचे ध्यान करणार आहोत की ज्याच्यामुळे आपले ज्या तीन जे मूलभूत ज्या नकारात्मक किंवा अकुशल ज्या भावना सांगितलेल्या आहेत त्याचं आपल्याला तिथून आपल्याला परिवर्तन करायचंय, तिथून आपल्याला जागृतीकडे यायचंय, तिथून आपल्यामध्ये बदल घडून आणायचा एक मनुष्य म्हणून. अगदी साधं सोपं ध्यान आहे. मी हे ध्यान लीड करणार आहे. त्याच्या 5 पायऱ्या. पहिली पायरी आहे की स्वतःबद्दल मैत्री भावना करायची. यामध्ये काय करतो आपण, तर आपण स्वतःला आपला चेहरा आपल्या स्वतःसमोर पाहतो आणि आपल्या स्वतःबद्दल जे कुशल ज्या भावना आहेत, कुशल जे शब्द आहेत ते आपण म्हणू शकतो, किंवा कदाचित सेंटेन्स आहे, वाक्य आहे, आपण म्हणू शकतो की जसं मी सुखी हो, मी समाधानी हो, आनंदी हो, दुःखमुक्त हो, माझा विकास हो, माझी प्रगती हो. अशा स्वरूपात आपण स्वतःला पाहतो आणि मनोमन ही जी भावना आहे आपल्या अंतःकरणाशी, आपल्या हृदयाशी आपण कनेक्ट होतो आणि हे वाक्य आपण म्हणतो. कदाचित आपल्याला वाक्य म्हणायचं नाही तर काय हरकत नाही, तुम्ही एखादा शब्द जो विधायक आहे तो तुम्ही घेऊ शकता. जसं कल्याण आहे, माझं मी कल्याणकारी जी भावना आहे ती माझ्यामध्ये मी रुजवतो, किंवा मैत्री आहे, किंवा करुणा आहे, किंवा मुदिता आहे, उपेक्षा आहे, आरोग्य आहे, कॉन्सन्ट्रेशन आहे, पीस ऑफ माइंड आहे. तुम्हाला जो शब्द अधिक या क्षणाला आवडतोय किंवा तुम्हाला आपलाच आवडतोय तो शब्द तुम्ही म्हणा आणि तसं आपली भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करा. त्या भावनेची पाहिजे आपला जवळचा मित्र, त्याच्यावर आपण मैत्री भावना करतोय. सर्वसाधारण याच्या काही गोष्टी आहेत ज्या आपण लक्षात ठेवायच्या. हे मित्र, त्रयस्थ व्यक्ती आणि शत्रूवर, की हे सर्वसाधारण आपल्या वयाच्या असावेत आणि त्या ह्याच्या असावे. समजा पुरुष असेल तर पुरुष समोर पाहायचा, स्त्री असेल तर स्त्री स्वतः समोर ती व्यक्ती पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये आपण काय पाहतो की दुसऱ्या पायरीमध्ये आपला जवळचा मित्र आहे, ज्याच्याबद्दल आपल्याला प्रेम आहे, आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, ज्याशी आपण मन मोकळे बोलू शकतो, अशा व्यक्तीला आपल्या समोर उभं करायचं आहे, मनचक्षूंसमोर पाहायचं आहे आणि त्याच्यावर मैत्री भावना करायची. आणि त्याच्याबद्दल जे आपण स्वतःबद्दल जे बोललेलं आहे तेच त्याच्याबद्दलही बोलायचं. जसं की तो सुखी हो, आनंदी हो, दुःखमुक्त हो, त्याचा विकास हो, त्याची भरभराट हो, तो आरोग्यदायी हो. अशा स्वरूपाचं आपण त्याच्याबद्दल चांगली जी विधायक भावना आहे ती निर्माण करायची. तिसऱ्या पायरीमध्ये आपण काय करतो, तिसऱ्या पायरीमध्ये आपण त्रयस्थ व्यक्ती, ज्याला आपण कुठेतरी पाहिलेलं आहे, जाताना येताना बसमध्ये पाहिलेलं असेल कदाचित, किंवा बाजारामध्ये कुठे पाहिलं असेल, कॉलेजमध्ये पाहिलं असेल, कुठेही पाहिलं असेल, अशा अननोन व्यक्तीबद्दल आपण मैत्री भावना करायची. त्याचा चेहरा आपल्या समोर पाहायचा आणि त्याच्याबद्दल देखील अशीच मैत्री भावना करायची की ती व्यक्ती सुखी हो, आनंदी हो, दुःखमुक्त हो, त्या व्यक्तीचा विकास हो. आणखी इन डेप्थ आहे, प्रगतिशील अशी अवस्था आहे. आणि यावेळेस आपण आपला जो शत्रू आहे त्या शत्रूबद्दल मैत्री भावना करायची. किती जणांना आपल्यापैकी शत्रू आवडतात? कारण शत्रूचं आपण नाव जरी काढलं किंवा त्याचा चेहरा जरी बघितलं तर आपण म्हणतो काय की त्याला पाहिल्यानंतर माझं होतं ना असं डोकं फिरतं, किंवा आणखी शब्दप्रयोग एकदम. पण आपल्याला हीच मनोवस्था आहे ती आपल्यामध्ये आहे, तर तिला आपल्याला परिवर्तन करायचं, त्याच्यामध्ये कुशलतेमध्ये त्याचं परिवर्तन करायचं. आणि मग असा शत्रू घ्यायचा की जेणेकरून ठीक आहे की थोडंसं बिनसलं, आर्ग्युमेंट झाले, थोडेसे खटके उडाले, किंवा त्यांनी एखादी गोष्ट केली मला पटली नाही, त्याचं अमुक ठिकाणी जे वागणं होतं ते मला पटलं नाही, असं थोडंसं अशा स्वरूपाचं घ्या की जेणेकरून तुम्ही डिस्टर्ब होणार नाही, अशी काळजी घ्या सुरुवातीला. आणि अशा व्यक्तीवर, अशा शत्रूवर मैत्री विकास करायचा, मैत्री भावना करायची. आणि त्याला आपण असंच म्हणायचं की त्याला आपल्या समोर घ्यायचं आहे, थोडंसं डिफिकल्ट होईल त्याला समोर त्याचा चेहरा घ्यायचा, कारण तो आवडतच नाही मुळात, तर हरकत नाही. जर शक्य झालं तर त्याला समोर उभं करा आपल्या मनोचक्षूंसमोर आणि त्याच्याबद्दलही तुम्ही हेच पहा आपल्या अंतरंगामध्ये की समोरची व्यक्ती तो सुखी हो, समाधानी हो, आनंदी हो, दुःखमुक्त हो, त्याचा विकास हो. आणि स्वतःला ऑब्झर्व करा की माझी फिलिंग्स यावेळेस काय आहे. ज्यावेळेस आपण त्या व्यक्तीबद्दल जेव्हा जाणीव तयार करतो त्यावेळेस
तुमच्यामध्ये काय चेंजेस होतात, एक समथिंग इज शिफ्टिंग. तर ती गोष्ट काय तुम्ही थोडंसं ऑब्झर्व करा. हीच वेळ तुम्हाला ऑब्झर्व करायची स्वतःला, की तुमच्या मानसिकतेमध्ये कोणत्या प्रकारचा किंचितसा बदल घडतो, त्याबद्दल तुम्ही थोडंसं जागृत राहा. आणि मग शेवटची पायरीमध्ये आपण येतो. शेवटच्या पायरीमध्ये आपण ज्या आतापर्यंत ज्या पायऱ्या केलेल्या आहेत त्या सगळ्यांना आपल्या समोर ठेवायचं. त्याच्यामध्ये कदाचित आपण स्वतः, जवळचा मित्र, त्रयस्थ व्यक्ती आणि शत्रू, अशा चौघांनावर मैत्री भावना करायची की हे सर्वजण सुखी होत, आनंदी होत, दुःखमुक्त होत, ह्या सर्वांचा विकास हो, त्यांची भरभराट हो, त्यांची प्रगती हो, त्यांचं कल्याण हो. आणि मग इथं ह्या हॉलमध्ये बसलेले सर्व जे बंधू आणि भगिनी त्यांच्याबद्दल मैत्री भावना करायची. भारत आणि त्याच्यानंतर जे जे ह्युमन बिईंग आहे, मनुष्य मात्र आहे, पूर्ण जगावर मैत्री भावना करायची. त्याच्यानंतर जे प्राणी मात्र आहेत, जे सजीव आहेत, ज्यांच्यामध्ये जीव आहे, अशा सर्वांवर मैत्री भावना करायची. आणि ही वृद्धिगत करायची मैत्री भावना. आणि हे झाल्यानंतर हा ध्यानाचा सराव, त्याला आपण मैत्री भावनाचा सराव म्हणतो, हा इथं संपणार आहे. तर पुढचे आपले हात आपण आपल्या गुडघ्यांवर ठेवू शकतो, आपल्या लॅप्समध्ये ठेवू शकतो. स्वतःवर मैत्री करणे, आपला आनंदी चेहरा आपल्या डोळ्यासमोर ठेवणे. स्मित हास्य आहे आपल्या चेहऱ्यावर.